कल्पना करा, एखादा विद्यार्थी सलग 3 वर्षे जीवाचे रान करून अभ्यास करतोय. तो वेळेवर फी भरतोय, सर्व परीक्षांमध्ये पासही होतोय. पण जेव्हा तो शेवटच्या म्हणजे 4थ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी जातो, तेव्हा विद्यापीठ त्याला सांगतं की तुला 4थ्या वर्षाला प्रवेश घेण्याचा अधिकार नाहीये. बापरे, हे ऐकायला तर खूपच अन्यायकारक वाटतंय. हो ना. पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या म्हणजेच SPPUच्या नवीन 4 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात, ज्याला FYUG म्हणतात, तिथे 4थ्या वर्षात प्रवेश मिळणं हा कुणाचाही जन्मसिद्ध हक्क राहिलेला नाहीये. अगदी बरोबर. तो आता एक अत्यंत खास आणि स्वकष्टाने मिळवावा लागणारा विशेषाधिकार बनला आहे. नक्कीच. शिक्षण म्हणजे आता फक्त वर्गात बसून व्याख्याने ऐकणे आणि वह्यांमध्ये नोट्स उतरवून काढणे इतकंच मर्यादित राहिलेलं नाहीये. भारतीय शिक्षण व्यवस्थेत सध्या एक खूप ऐतिहासिक आणि क्रांतिकारी बदल घडतोय आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच बदलाची पूर्ण ब्लूप्रिंट उलगडणार आहोत. हा बदल खरोखरच मुळापासून शिक्षण व्यवस्थेला हादरून टाकणारा आहे. म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत हा जो बदल होत आहे ना, तो केवळ प्रशासकीय नाहीये. बरोबर. शिक्षणाला अधिक विद्यार्थी केंद्री, परिणामकारक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. आणि हे सर्व सविस्तर समजून घेण्यासाठी ना आपल्याकडे अत्यंत भक्कम असे स्रोत आहेत. डॉक्टर राहुल खरात यांचा या विषयावरील सविस्तर लेख आणि विद्यापीठाचा अधिकृत परिपत्रक क्रमांक 44/2026. या माहितीच्या आधारे आपण हे बघणार आहोत की हा बदल केवळ जुन्या पदवीमध्ये एखादं अतिरिक्त वर्ष जोडण्यापुरता मर्यादित नाहीये. नाही, अजिबात नाही. तो विद्यार्थ्यांचं संपूर्ण भविष्य कसं बदलणार आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे मला ना जुन्या आणि नव्या व्यवस्थेची तुलना करताना एक साधं उदाहरण आठवतंय. सांगा ना. पूर्वीची जी 3 वर्षांची पदवी होती ना, ती एखाद्या हॉटेलमधल्या फिक्स थाळीसारखी होती. फिक्स थाळी, अगदी योग्य शब्द आहे. हो ना. म्हणजे त्या थाळीत जे वाढलंय तेच मुकाट्याने खावं लागायचं. एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विषय अजिबात आवडत नसेल तरीही तो त्याला अभ्यासावाच लागायचा. बरोबर, कोणताही पर्याय नसायचा. पण ही नवीन NEP प्रणाली बघायला गेलं तर एका ग्रँड बुफे सारखी आहे. या बुफेमध्ये विद्यार्थी स्वतःच्या आवडीनुसार आणि करिअरच्या उद्दिष्टांनुसार विषय निवडू शकतात. म्हणजे ताटात काय वाढून घ्यायचं याचं नियंत्रण पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या हातात आले. अगदी. आणि त्यांना हवं तेव्हा ते शिक्षण थांबवून बाहेरही पडू शकतात, ज्याला आपण एक्झिट म्हणतो. या बुफेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हीच लवचिकता. पण ह्या नव्या व्यवस्थेचा आस्वाद घेण्यापूर्वी त्याचं वेळापत्रक आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची रचना कशी आहे हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. नक्कीच. कारण परिपत्रकानुसार ही प्रणाली रातोरात सर्व महाविद्यालयांवर लादलेली नाहीये. ती अत्यंत विचारपूर्वक आणि टप्प्याटप्प्याने लागू केली जातीये. बरोबर. ज्या स्वायत्त संस्था आहेत ना, म्हणजेच ऑटोनॉमस कॉलेजेस, तिथे याची सुरुवात 2023-24 या शैक्षणिक वर्षापासूनच झालीय. अच्छा. म्हणजे त्यांचं हे नवीन 4थं वर्ष 2026-27 मध्ये सुरू होईल तर? हो, अगदी बरोबर. स्वायत्त महाविद्यालयांना आधी निवडण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे स्वतःचे निर्णय घेण्याची आणि अभ्यासक्रमात बदल करण्याची मुभा आधीपासूनच असते. आणि त्यांच्याकडे पायाभूत सुविधाही तुलनेने लवकर उपलब्ध होऊ शकतात. पण मग ज्या संस्था स्वायत्त नाहीत, जे संलग्न आहेत, त्यांचं काय? जी संलग्न महाविद्यालये आहेत तिथे ही प्रणाली 2024-25 पासून लागू झाली आहे. त्यामुळे त्यांचं 4थं वर्ष 2027-28 मध्ये सुरू होईल. अच्छा. हा टप्प्याटप्प्यांचा दृष्टिकोन संस्थांना या मोठ्या बदलासाठी तयार होण्यास पुरेसा वेळ देतो. प्राध्यापकांना प्रशिक्षण देणं, प्रयोगशाळा अद्ययावत करणं या सगळ्यासाठी वेळ लागतो ना. हो. नाहीतर अचानक झालेल्या बदलामुळे खूपच गोंधळ उडाला असता. अगदी. बरं, या रचनेतील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे मल्टिपल एंट्री एक्झिट सिस्टम. पूर्वीचे नियम खूपच कठोर होते. 3 वर्षे पूर्ण केली तरच पदवी मिळायची. मध्येच शिक्षण सोडलं तर तो विद्यार्थी थेट ड्रॉपआउट मानला जायचा. त्याची आधीची 2 वर्षे पूर्ण वाया जायची. हो, तो एक मोठा तोटा होता जुन्या सिस्टीमचा. पण आता कसं आहे, 1 वर्ष पूर्ण केल्यास प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट मिळेल, जे एखाद्या मूलभूत नोकरीसाठी नक्कीच उपयोगी पडू शकतं. बरोबर. 2 वर्षानंतर डिप्लोमा मिळेल, 3 वर्षानंतर नेहमीची पदवी आणि 4 वर्षानंतर ऑनर्स किंवा संशोधन पदवी मिळेल. हे कागदावर तर खूपच प्रगत वाटतंय खरं. पण मला सांगा, इथे एक स्वाभाविक प्रश्न उभा राहतो. हे म्हणजे जुनाच 3 वर्षांचा कोर्स रबर बँडसारखा ताणून 4 वर्षांचा केल्यासारखं नाहीये का? यात नक्की नवीन काय आहे? हाच तो महत्वाचा मुद्दा आहे जिथे अनेकांचा गैरसमज होतो. डॉक्टर खरात यांच्या लेखानुसार आणि त्या परिपत्रकानुसार हा अभ्यासक्रम अजिबात ताणलेला नाहीये. अच्छा. तो अत्यंत हुशारीने विभागलेला आहे.
चौथ्या वर्षात गेल्यावर विद्यार्थ्यांसमोर 2 अतिशय स्पष्ट आणि भिन्न मार्ग असतात. कोणते 2 मार्ग? पहिला मार्ग आहे FYU-GOH म्हणजेच ऑनर्ससह पदवी. यामध्ये 160 ते 176 क्रेडिट्स मिळवावे लागतात. इथे विद्यार्थ्याचं लक्ष त्याच्या मुख्य विषयावर अधिक केंद्रित असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चौथ्या वर्षात किमान 4 क्रेडिटची इंटर्नशिप अनिवार्य करण्यात आली आहे. अच्छा. म्हणजे ही इंटर्नशिप केवळ नावापुरती एखाद्या कार्यालयात जाऊन बसण्याची नाहीये तर अजिबात नाही. उद्योगात प्रत्यक्ष काम करून खऱ्या समस्या सोडून अनुभव घेण्याची ती एक उत्तम संधी आहे. पण मग ज्या विद्यार्थ्यांना लगेच नोकरी न करता उच्च शिक्षण घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी दुसरा मार्ग काय आहे? त्यांच्यासाठी दुसरा मार्ग आहे FYU-GR म्हणजे संशोधनासह ऑनर्स पदवी. हा मार्ग खास त्या विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलाय ज्यांना पुढे जाऊन मास्टर्स करायचंय किंवा PhD क्षेत्रात करिअर करायचंय. ओके. यामध्ये तब्बल 12 क्रेडिट्सचा एक विशेष संशोधन प्रकल्प, ज्याला आपण रिसर्च प्रोजेक्ट किंवा डेझर्टेशन म्हणतो, तो पूर्ण करावा लागतो. बापरे, 12 क्रेडिटचा फक्त रिसर्च प्रोजेक्ट? हो. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की पदवी स्तरावरच विद्यार्थ्यांना 12 क्रेडिट्सचं इतकं सखोल संशोधन करण्याची, स्वतःचा डेटा गोळा करण्याची आणि शोधनिबंध लिहिण्याची संधी मिळतीये. हे तर पूर्वी फक्त पदव्युत्तर स्तरावर किंवा मास्टर्सलाच पाहायला मिळायचं. अगदी बरोबर. म्हणजे हे खरोखरच एखाद्या जुन्या अभ्यासक्रमाला ताणण्यासारखं नाही, तर शिक्षणाची पातळी खूप उंचावण्यासारखं आहे. नक्कीच. पण जर हा जुनाच अभ्यासक्रम नसेल आणि विद्यार्थ्यांना हे नवनवीन क्रेडिट्स मिळवायचे असतील, तर ह्या प्रक्रियेत वर्गाबाहेरील शिक्षण आणि क्रेडिट सिस्टमचं गणित नक्की कसं चालतं? कारण केवळ पुस्तके वाचून हे 12 क्रेडिट्सचं संशोधन काही पूर्ण होणार नाहीये. अच्छा. हे कोणते 6 स्तंभ आहेत? पहिला स्तंभ आहे मेजर आणि मायनर विषय, जिथे विद्यार्थी आपल्या मुख्य आवडीच्या विषयात प्रावीण्य मिळवतो. दुसरा स्तंभ आहे बहुविषयक अभ्यासक्रम म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी कोर्सेस. यामध्ये विज्ञान शाखेचा विद्यार्थी चक्क इतिहासाचा एखादा विषय शिकू शकतो किंवा कला शाखेचा विद्यार्थी अर्थशास्त्राचे धडे घेऊ शकतो. वा, ही तो खूपच चांगली लवचिकता आहे. हो. तिसरा आहे ओपन इलेक्टिव्स, जिथे पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रातील कौशल्य शिकता येतात. आणि चौथा स्तंभ व्यावसायिक कौशल्यांचा आहे. म्हणजे वोकेशनल स्किल्स, ज्यामुळे पदवी पूर्ण झाल्यावर विद्यार्थी थेट काम सुरू करण्यास सक्षम बनतो. अगदी. पण 5वा आणि 6वा स्तंभना या संपूर्ण प्रणालीला एक वेगळीच दिशा देतात. ते कसं काय? 5व्या स्तंभात ॲबिलिटी एन्हान्समेंट, व्हॅल्यू एज्युकेशन आणि भारतीय ज्ञान परंपरा म्हणजेच इंडियन नॉलेज सिस्टम्स, ज्याला IKS म्हणतात, त्यांचा समावेश आहे. हां, हे IKS म्हणजे फक्त जुना इतिहास वाचणं असं काही आहे का? नाही. IKS म्हणजे फक्त जुना इतिहास नाहीये, तर प्राचीन काळातील जलव्यवस्थापन, आयुर्वेद किंवा धातुशास्त्र यांसारख्या गोष्टींमधील जो वैज्ञानिक दृष्टिकोन होता ना, तो समजून घेऊन तो आजच्या आधुनिक जगात कसा वापरता येईल याचा अभ्यास यात आहे. क्या बात आहे. हे खरंच खूप वेगळं आणि रंजक आहे. आणि 6वा स्तंभ कोणता? 6वा स्तंभ आहे सहशालेय उपक्रम, जसे की कम्युनिटी एंगेजमेंट. या कम्युनिटी एंगेजमेंटमुळे विद्यार्थी पुस्तकी जगातून बाहेर पडून खऱ्या आयुष्यातील सामाजिक प्रश्नांशी जोडले जातात. म्हणजे एखाद्या खेड्यात जाऊन तिथल्या स्वच्छतेच्या समस्या अभ्यासणे आणि त्यावर उपाय शोधणे, हे आता अभ्यासक्रमाचाच भाग बनलंय तर? अगदी बरोबर. पण हे सर्व मोजलं कसं जातं हे समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. हां, हे क्रेडिट्सचं गणित कसं असतं नक्की? नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क म्हणजे NCRF नुसार गणिताचा एक साधा नियम लागू करण्यात आलाय. एका वर्षात साधारणपणे 40 क्रेडिट्स मिळवायचे असतात. म्हणजे साधारण किती तास? ज्याचा अर्थ सुमारे 1200 तासांचं शिक्षण. पण या तासांची मोजणी कशी होते यात एक मोठा बदल आहे. काय बदल आहे? जर विद्यार्थी वर्गात बसून फक्त थिअरी शिकत असेल तर 1 क्रेडिट मिळवण्यासाठी त्याला 15 तास द्यावे लागतात. पण काय? पण जर तोच विद्यार्थी प्रात्यक्षिक, स्टुडिओ वर्क किंवा वर्कशॉपमध्ये प्रत्यक्ष काम करत असेल तर त्याच 1 क्रेडिटसाठी त्याला चक्क 30 तास द्यावे लागतात. बापरे, हे गणित खूपच रंजक आहे. म्हणजे 1 तास थिअरी वाचणे हे 2 तास प्रॅक्टिकल करण्यासारखं आहे. हो, अगदी असंच आहे. हे ना अगदी एखाद्या पदार्थाची रेसिपी पुस्तकातून 15 मिनिटे वाचण्यासारखं आहे. हां, बरोबर. म्हणजे रेसिपी वाचायला कमी वेळ लागतो आणि ते खूप सोपं वाटतं. पण तोच पदार्थ किचनमध्ये जाऊन प्रत्यक्षात बनवण्यासाठी 30 मिनिटं लागतात. कारण प्रत्यक्ष कृती करताना साहित्याचं प्रमाण, आच, वेळ या सर्वांचं भान ठेवावं लागतं, ज्यासाठी जास्त मेहनत आणि वेळ लागतोच. अगदी समर्पक उदाहरण दिलं तुम्ही.
आणि म्हणूनच या प्रत्यक्ष कृतीतून मिळणारे ज्ञान जास्त काळ टिकतं. या नव्या प्रणालीचा मुख्य हेतूच मुळी पाठांतराकडून प्रत्यक्ष उपयोजनेकडे म्हणजेच ॲप्लिकेशनकडे जाणं हा आहे. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला प्रात्यक्षिकासाठी दुप्पट वेळ द्यावा लागतो तेव्हा तो विषय त्याच्या जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहतो. बरोबर आहे. तो फक्त परीक्षेत पास होण्यासाठी नाही शिकत, तर ते कौशल्य कायमस्वरूपी आत्मसात करण्यासाठी शिकतो. हे सर्व ऐकायला खरोखरच खूप आदर्श आणि प्रगल्भ वाटते. पण मला एक सांगा, जर हे 4थं वर्ष, मग ते ऑनर्स असो किंवा रिसर्च, विद्यार्थ्यांसाठी इतकं फायदेशीर आहे, तर साहजिकच प्रत्येक विद्यार्थी तिथे प्रवेश घेण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आहे. आणि अनेक महाविद्यालये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन पैसे कमवण्याचाही प्रयत्न करतील. मग ही प्रणाली डिग्री फॅक्टरी बनण्यापासून कशी रोखली जाणार? गुणवत्तेचा समतोल कसा राखणार हे लोक? इथेच या नवीन प्रणालीची कठोरता आणि वास्तवाचं भान दिसून येतं. आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे 4थ्या वर्षात प्रवेश मिळणं हा कोणाचाही हक्क नाहीये. अच्छा. त्यासाठी काही अतिशय कडक फिल्टर्स लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी पहिली अट अशी आहे की त्यांनी पहिली 3 वर्ष म्हणजे पहिले 6 सेमेस्टर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेली असावीत. पण नुसतं काठावर पास होणं पुरेसं नाहीये. दुसरी आणि सर्वात मोठी अट म्हणजे विद्यार्थ्याचा किमान 7.5 CGPA असणं अनिवार्य आहे. बापरे, 7.5 CGPAची अट, हे तर खूपच मोठी उडी आहे. हो ना? आणि मी त्या परिपत्रकात असंही वाचलंय की कोणताही बॅकलॉग किंवा ATKT सुद्धा नसावा. अगदी बरोबर वाचलंय तुम्ही. हे एक प्रकारे भारतीय शिक्षण व्यवस्थेतील एका जुन्या संस्कृतीचा शेवट करण्यासारखं आहे. म्हणजे अनेक दशकांपासून आपल्याकडे ATKT संस्कृती चालत आली आहे. विद्यार्थ्यांचा तो हक्कच मानला जायचा. हो, दुर्दैवाने तसंच होतं. परीक्षेच्या आदल्या रात्री कसेबसे नोट्स वाचून पास होणे किंवा एखादा अवघड विषय राहिला तर चला पुढच्या सेमेस्टरला काढूया असा विचार करणे, हे खूप सामान्य होतं. पण आता ही मानसिकता अजिबात चालणार नाहीये. जर एखाद्या विद्यार्थ्याला 4थ्या वर्षाच्या उच्च शिक्षणात जायचं असेल तर त्याची पहिल्या सत्रापासूनची सातत्यपूर्ण कामगिरीच त्याला पुढे नेईल. बरोबर. ही अट खूप जाणीवपूर्वक लावलीये. संशोधन आणि ऑनर्स स्तरावरील शिक्षणासाठी एका वेगळ्या प्रकारची बौद्धिक प्रगल्भता आणि समर्पण लागतं. तिथे स्वतंत्रपणे विचार करायचा असतो, स्वतःचे निष्कर्ष काढायचे असतात. आणि जर विद्यार्थ्याचा मूलभूत पायाच कच्चा असेल तर तो या 4थ्या वर्षाचा ताण सहनच करू शकणार नाही. करण्यात आलंय. अच्छा, म्हणजे विद्यार्थ्यांचे सर्व रेकॉर्ड्स डिजिटल आणि पारदर्शक राहतील तर? हो. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न तर सुटला. पण महाविद्यालयांचं काय? म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याने प्रचंड मेहनत करून 7.5 CGPA मिळवला, पण त्याच्या महाविद्यालयात संशोधन करण्याची कोणतीही सुविधाच नसेल तर? एखाद्या छोट्याशा इमारतीत चालणाऱ्या महाविद्यालयाने 4थ्या वर्षाचे वर्ग सुरू केले तर शिक्षणाचा दर्जा कसा टिकेल? हा धोका ओळखूनच महाविद्यालयांसाठीही अटी अत्यंत कडक करण्यात आले आहेत. विशेषतः FYU-GR म्हणजेच संशोधन पदवी सुरू करण्यासाठी. अच्छा, काय अटी आहेत त्यांच्यासाठी? कोणत्याही महाविद्यालयाला केवळ एक फलक लावून हे 4थं वर्ष सुरू करता येणार नाहीये. त्यासाठी त्या महाविद्यालयात त्याच विषयाचा मान्यताप्राप्त पदव्युत्तर म्हणजे PG कोर्स आधीपासून अस्तित्वात असणं आवश्यक आहे. त्यांच्याकडे विद्यापीठाने मान्यता दिलेलं अधिकृत संशोधन केंद्र असावं लागतं आणि सर्वात महत्त्वाचं, त्या विशिष्ट विषयात किमान 2 कायमस्वरूपी प्राध्यापक असणं बंधनकारक आहे, ज्यांचं स्वतःचं संशोधन कार्य उत्तम आहे. याचा अर्थ महाविद्यालयांनाही स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावीच लागेल. हो, आणि प्रवेश प्रक्रिया पारदर्शक असावी यासाठी त्यांना प्रवेश समितीही नेमावी लागेल. ही सर्व प्रक्रिया MHSARC आणि UGCच्या नियमांनुसार चालेल. MHSARC सारख्या संस्था महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांची काटेकोर तपासणी करतात, त्यामुळे फक्त नावापुरतं संशोधन केंद्र चालवता येणार नाही. अगदी बरोबर. आणि आर्थिक बाजूचा विचार करता आरक्षण धोरण शासनानुसारच असेल. पण सुरुवातीला विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरावी लागेल आणि शिष्यवृत्तीचे फायदे प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मिळतील, हे देखील आपण परिपत्रकात पाहिलं. हो, या सर्व कडक नियमांमुळे एक गोष्ट निश्चित होते की ज्या महाविद्यालयांकडे योग्य पायाभूत सुविधा नसतील ते केवळ नावापुरती पदवी वाटू शकणार नाहीत. बरोबर. पण जिथे गुणवत्ता आणि उच्च दर्जा अपेक्षित असतो तिथे ताण आणि आव्हाने ओघानेच येतात. या नवीन व्यवस्थेचं प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तव समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. केवळ कागदावरच्या नियमांपलीकडे जाऊन याचे प्रत्यक्ष फायदे आणि आव्हाने काय असणार आहेत?
फायद्यांचा विचार केला तर ते खरोखरच दूरगामी आहेत. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना जे शिक्षण मिळेल ते जागतिक मानकांशी सुसंगत असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर या पदवीला अधिक मान्यता मिळेल. व्यावहारिक कौशल्य आणि इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता नक्कीच वाढेल. आणि ज्यांना संशोधनात जायचंय त्यांच्यासाठी तर हा एक सुवर्ण काळच आहे. हो ना. पूर्वी पदवीनंतर मास्टर्स आणि मग कुठेतरी जाऊन PhD असा मोठा आणि गुंतागुंतीचा प्रवास असायचा. आता संशोधनाची मूळ ओळख पदवी स्तरावरच समजल्यामुळे पुढील संशोधनाचा पाया अत्यंत भक्कम होईल. पण नाण्याला दुसरी बाजूही असतेच. आव्हानांबद्दल बोलायचं झालं तर अभ्यासाचा वाढलेला ताण हा एक खूप मोठा मुद्दा आहे. सलग 3 वर्ष 7.5 CGPA टिकून ठेवण्याचं आणि एकही विषय बॅकलॉग न ठेवण्याचं प्रचंड दडपण विद्यार्थ्यांवर असेल. हो, ते नक्कीच असणार. याशिवाय महाविद्यालयांसाठीही हे एक मोठं आर्थिक आणि प्रशासकीय आव्हान आहे. नवीन क्रेडिट सिस्टमशी जुळवून घेणे, प्राध्यापकांना नवीन प्रशिक्षण देणे, प्रयोगशाळा आणि ग्रंथालय उभी करणे यासाठी प्रचंड निधी लागणार आहे. अनेक ग्रामीण महाविद्यालयांना हे सुरुवातीला खूप कठीण जाऊ शकतं. हे अगदी खरं आहे. सुरुवातीचा काळ हा नक्कीच एक संक्रमण काळ किंवा ट्रान्झिशन पिरियड असणार आहे. प्राध्यापक, विद्यार्थी सर्वांनाच या नव्या बदलाशी जुळवून घेताना अडचणी येतील. हे सर्व ना मला एका मोबाईलच्या उदाहरणासारखं वाटतंय. कसं काय? म्हणजे बघा, जेव्हा आपण मोबाईलची जुनी ऑपरेटिंग सिस्टीम बदलून नवीन OS अपडेट करतो तेव्हा सुरुवातीला खूप गोंधळ उडतो. नवीन फीचर्स कुठे आहेत ते समजत नाही, काही जुने ॲप्स क्रॅश होतात, बॅटरी जास्त खर्च होऊ लागते. हो, सुरुवातीला खूप चिडचिड होते. पण एकदा का त्या नव्या प्रगत सिस्टीमची सवय झाली, तिचे वेगवान फायदे दिसू लागले, की मग कुणालाही परत त्या जुन्या सिस्टीमवर जावंसं वाटत नाही. अगदी चपखल उदाहरण दिलं तुम्ही. प्रत्येक मोठ्या आणि सकारात्मक बदलाची हीच प्रक्रिया असते. हा बदल केवळ भारतीय शिक्षणाला जागतिक मानकांशी जोडत नाहीये, तर ती विद्यार्थ्यांचा भविष्य सुरक्षित करणारी एक मोठी गुंतवणूक आहे. सुरुवातीला येणारे अडथळे हे या प्रक्रियेचे स्वाभाविक भाग आहेत, पण जेव्हा 5-10 वर्षानंतर आपण मागे वळून पाहू तेव्हा हे एक अत्यंत आवश्यक अपडेट होतं याची जाणीव सर्वांना होईल. तर आजच्या या सखोल विश्लेषणाच्या शेवटाकडे येताना आपण काय काय पाहिलं? आपण पाहिलं की SPPU आणि भारतीय शिक्षण व्यवस्था एका मोठ्या वळणावर उभी आहे. जुन्या साच्याबद्ध शिक्षणाकडून आपण एका लवचिक, कौशल्य आधारित आणि संशोधनाला चालना देणाऱ्या नव्या युगाकडे वाटचाल करतोय. अगदी बरोबर. मल्टिपल एंट्री एक्झिट, क्रेडिट सिस्टम, 7.5 CGPAचे कडक नियम आणि संशोधनावरील भर हे या FYUचे मुख्य आधारस्तंभ आहेत. जो श्रोत्यांना नक्कीच विचार करायला भाग पाडेल. जर पदवी स्तरावरच म्हणजे अंडरग्रॅज्युएट लेव्हललाच विद्यार्थ्यांना इतकं सखोल संशोधन आणि ऑनरसारखं विशेष प्रावीण्य मिळत असेल, तर भविष्यात मास्टर्स किंवा पदव्युत्तर पदवीचं स्वरूप कसं असेल? हा खरोखरच एक मोठा प्रश्न आहे. हो ना. जर पदवीमध्येच एवढा व्यावहारिक अनुभव मिळत असेल, तर भविष्यात मास्टर्स पदवीचं स्वरूप पूर्णपणे बदलून जाईल का? की तंत्रज्ञानाचा वेग पाहता मास्टर्स पदवी काळाच्या ओघात अनावश्यकच ठरेल? यावर नक्कीच विचार व्हायला हवा. या प्रश्नाचं उत्तर तर काळच देईल. पण तोवर या नव्या बुफेचा मेनू समजून घ्या आणि ज्ञानाची भूक भागवत राहा. आजच्या या चर्चेत आपण इथेच थांबूया.